नमस्कार फ्रेंड्स. आजपासून आपल्या चॅनलवर सुरू होत आहे एकदम खास आणि एकदम भन्नाट अशी नवीन सिरीज 30 दिवस 30 चटकदार भाज्या. आज आपण या सिरीज मध्ये ही नवीन सिरीज चालू केलेली आहे. झणझणीत चटकदार आणि घरगुती भाजी बनवणार आहोत. विशेष म्हणजे या सगळ्यात भाज्या टिफिनसाठी, मुलांच्या टिफिनसाठी तसेच ऑफिसच्या लंच बॉक्ससाठी एकदम परफेक्ट असणाऱ्या आहेत. रोज तोच तोच मेनू खाऊन सर्वांना कंटाळा आलेला असतो टिफिन मध्ये. तर ही सिरीज सर्वांसाठी आणि तुमच्यासाठी खूप महत्वाची आणि उपयोगी ठरणार आहे. नमस्कार फ्रेंड्स, मी शिल्पास कुकरीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा हा आपला सिरीजचा पहिला दिवस आहे आणि आज आपण इथे बनवणार आहोत गवार शेंगाची आणि आलूची चटकदार अशी खमंग आणि झणझणीत अशी सुकी भाजी. त्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे गवार. इथे मी 1 बाउल गवार घेतलेले आहे आणि 2 मोठ्या आकारात कट केलेले आलू घेतलेले आहेत. त्यासाठी मसाले लागणार आहेत. इथे जिरा घेतलेला आहे, अद्रक लसूण हिरवी आणि थोडीशी कोथिंबीर, हळदी पावडर, लाल मिर्च पावडर, काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला, धना पावडर आणि इथे मी घेतलेला आहे खोबऱ्याचा थोडंसं वाटण, 1 कांदा आणि थोडीशी कोथिंबीर. आपण ही भाजी कुकर मध्ये करूया. सर्वात आधी गॅसवर कुकर ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल आपल्याला सर्वात आधी छान गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण टाकणार आहोत आपण मोठ्या आकारात कट केलेले आलू. आलू आपल्याला या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत. गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे जे आलू आहेत तेलामध्ये फ्राय करायचे आहेत. तेलामध्ये आलू फ्राय केल्यामुळे हे या भाजीला एक जबरदस्त चव येते आणि एवढी भन्नाट अशी आजची आपली ही रेसिपी तयार होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओच्या शेवटी मी एक जबरदस्त अशी टिप देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला हे आलू आहेत ते मस्त गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचे आहेत तेलामध्ये. याच तेलामध्ये आता आपण इथे तळणार आहोत आपण हे घेतलेले शेंगा. हे गवारची शेंग आहे, अर्धा पाव आहे, म्हणजेच 1 बाउल आपण इथे गवारची शेंग घेतलेली आहे आणि 2 आलू. गवारचे शेंगा पण या तेलामध्ये आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत. गवारचा जो तुरटपणा असतो तो तळल्यामुळे या फ्राय केल्यामुळे कमी होतो आणि भाजी खूप जबरदस्त टेस्टी होते. त्यासाठी नक्की अशा प्रकारे तुम्ही एकदा ही भाजी करून पहा. नक्की तुम्हाला खूप आवडणार आहे, त्यासाठी मी ही सांगत आहे. तर ही गवार पण आपल्याला या आलूच्या बाउल मध्येच काढून घ्यायची आहे. ही भाजी इतकी मस्त लागते ना, गरम गरम भाकरी, पोळी किंवा डब्यात सुद्धा एकदम भारी लागते. आता आपण तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्येच थोडेसे जिरा टाकायचं आहे. जिरा छान फुलू द्यायचा आहे आपल्याला. जिरा छान फुलल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1 बारीक चिरलेला कांदा. कांदा छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे. त्याच्यानंतर आपण टाकूया अद्रक लसूण, 1 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर करून केलेली आपण ही पेस्ट या कांद्यामध्ये टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे. त्यानंतर टाकूया अर्धा टीस्पून हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा इथे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा काळा मसाला, अर्धा चमचा आपल्याला इथे टाकायचा आहे धना पावडर आणि 1 चमचा आपल्याला टाकायचा आहे खोबऱ्याचा पावडर, म्हणजे आपण खोबरा बारीक करून याचं पावडर केलेलं आहे. आणि परत टाकूया कोथिंबीर आणि 2 चमचे पाणी. पाणी का टाकायचं? आपले जे मसाले आहेत हे करपू नये म्हणून आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घेऊया. तेल सुटेपर्यंत हे मसाले आपण या तेलामध्ये खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. पहा, कलर किती सुंदर आलेला आहे या सर्व मसाल्याचा. आता आपण जे आलू आणि गवार तेलामध्ये फ्राय केलेली आहे ती आता या मसाल्यामध्ये टाकणार आहोत. गवार या शेंगाची भाजी एवढी हलकीशी चव, त्यामुळे एकदम मऊ जो बटाटा आहे आपला एवढा जबरदस्त चवीचा लागतो या भाजीमुळे. एकदा नक्की तुम्ही ट्राय करा. लसूण मसाल्याचा खमंग स्वाद आणि वरून छान अशी खमंग अशी बसलेली फोडणी या भाजीला एवढा जबरदस्त टेस्ट येते. अगदी साधी, सोपी आणि झटपट होणारी ही आपली आजची रेसिपी आहे. एकदम छोट्या छोट्या टिप मध्ये मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे. आलू गवारची अजिबात तुरट न होणारी या गवारची शेंगाची भाजी एवढी जबरदस्त होणारी आहे. आज सगळेजण आवडीने खातील अशा पद्धतीची आज आपण ही आलू गवारची शेंगाची भाजी केलेली आहे. आता थोडंसं अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि वरून थोडंसं
मीठ आणि कोथिंबीर टाकायची आणि एकच शिट्टी आपल्याला याची करून घ्यायची आहे. एक शिट्टीच्या वरी अजिबात करू नका, नाहीतर तुमचे आलू आणि शेंगा आहेत ते एकदम सॉफ्ट होतील. त्यासाठी फक्त एकच शिट्टी करायची आहे. पहा, मी एकच शिट्टी केलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता. कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला हे चेक करायचं आहे, आपली भाजी शिजली का. वाव, किती सुंदर शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. याचा जो वास आणि एकदम खमंग अशी चवदार अशी आपली ही भाजी इथे आलू गवारची शेंगाची भाजी इथे बनून तयार झालेली आहे. कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. एकदम शेंगा गवार आणि शेंगाची बटाट्याची अशी सुकी भाजी तुम्ही एकदा जर करून टिफिनला दिलात, मुलांच्या किंवा ऑफिसच्या डब्याला जर दिलात, तर तेवढे आवडीने खातील सर्वजण. आणि एकदम ही भाजी जी आहे तुम्ही गरम गरम पोळी भाकरी किंवा जबरदस्त असं गरम गरम भात आणि तुपासोबत जर खाल्लात तर एवढी भारी लागते ही भाजी खायला. पहा किती जबरदस्त शिजलेली आहे. फक्त एकच शिट्टी आपण इथे केलेली आहे. आलू आणि गवार दोन्हीही एकदम मस्त शिजलेले आहेत. आणि हो, ही होती आपली आजची एकदम मस्त चविष्ट मस्त आणि एकदम भन्नाट अशी आजची आपली रेसिपी, आलू गवारच्या शेंगाची भाजी. जबरदस्त आहे, एकदा नक्की ट्राय करा. आणि हो, आपली ही नवीन सिरीज 30 दिवसाचे चटकदार भाज्या आहेत. त्यासाठी ही रेसिपी ही सिरीज पाहायला अजिबात विसरू नका. मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन चविष्ट आणि एकदम चटकदार अशा भाज्या घेऊन येणार आहे. सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार रोज दुपारी 3 वाजता. तर पाहायला विसरू नका. अशाच एका भन्नाट रेसिपी सोबत पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत. व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा. ओके, उद्या कोणती चटकदार भाजी पाहायची असेल तर मला लगेच कमेंट्स मध्ये तुम्ही सांगू शकता. तेव्हा उद्या भेटूया अशाच 30 दिवसाच्या 30 चटकदार भाज्यासोबत आपल्या या नवीन सिरीज सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.